दोन बिबट्यांचा थरार, शेतात पाणी देताना तरुणावर हल्ला, गंभीर जखमी। नमस्कार, परिवर्तन 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत। नवापूर तालुक्यातील कन्हाळा गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणावर दोन बिबट्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली असून तरुण गंभीर जखमी झालाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नवापूर तालुक्यातील विसरवाडीपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हाळा गावात ही थरारक घटना घडली। दानियल दिवानजी गावित हा तरुण रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता। मोटार सुरू करण्यासाठी तो पेटीजवळ जात असतानाच मक्याच्या पिकातून अचानक दोन बिबटे बाहेर आले आणि त्यांनी त्याच्यावर झडप घातली। बिबट्यांनी त्याच्या हातावर आणि पाठीवर जोरदार हल्ला करत गंभीर जखमी केले। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दानियलने जीव वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केली। त्याच्या आवाजामुळे बिबटे घटनास्थळावरून पळून गेले, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती। घटनेनंतर जखमी दानियल गावी त्याला नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान चिंचपाळा वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्राशा पगारे यांनी जखमीची भेट घेतली। बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी लवकर पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या घटनेमुळे कन्हाळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी आणि नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जोरदार मागणी केली आहे। विसरवाडी पोलीस प्रशासनानेही या घटनेची दखल घेतली आहे। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज, आपला विश्वास, आपली बातमी। मी शेतामध्ये गेलो होतो मोटर चालू करायला। 8 वाजून 10 मिनिटं झाले होतं। अच्छा, मोटर चालू केली आणि जेव्हा जात होता ना तेव्हा मक्कामधून डायरेक्ट निघाला आणि डायरेक्ट हमला केला। किती होते बिबटे? 2 होते। दोघांनी केला हमला का एकाने? एकाने। आणि कुठे पळाले ते मग तिकडे दुसऱ्या मक्कामध्ये निघून गेले। हो का? मक्के जायला सर्वकडे कुठं डायरेक्ट नखा मारले त्यांनी? हां, डायरेक्ट